बापाला तर 2-2 महिने बापा बरोबर मी बोलत नव्हती. आय हेट यू पप्पा असं मी म्हणत होते. पण आता उठल्या उठल्या आई बाप दिसत नाही. पोटामध्ये माझ्या गोळा येतो. हो, माझी आई मला लहानपणी म्हणायची, अगं माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. मी आईला नेहमी विचारायची, आई पोटात गोळा कसा येतो ग? कळालं हो, मला आता कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही. खरंच माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला डोळं भरून बघून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो. हे पोरी, माझ्या डोळ्यातल्या अश्राने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हो पोरी, एसटी पुरतच पैसा ठेवत होता ग. कारण हे पोरी बघ, आता तुझ्या बापाचा हा बंगला, आता तुझ्या बापाचा हा बंगला बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा, नको रडू, जा. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे बोले, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर मी एकटी पडली होती बघ. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती बघ. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का करा, ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते आणि कधी एकदाचा त्याच्या गालाचा मुका घेत त्याला सांगते, बाळा नशिबवान आहेस, आयुष्यभर आई बापा जवळ राहणार, आई बापाला त्रास देऊ नको. हे बरे, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बघ. एसटी मध्ये मी बसत होते बघ. एसटी माझ्या माहेरी येत होते बघ. एसटीतून खाली मी उतरत होते बघ. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा मला अंगण दिसायचं बोरे. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा, मला उद्या हे पाहिजे. आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग? मी हसून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलेस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, नुकताच कामावरून, शेतातून, एखाद्या कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. हे कोण बोलतंय रे? एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळी नाते आयुष्यभर असतात ग सोबत, पण ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी.
तुझ्या बाबाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली उतरत होती, घराच्या दिशेने धावत होती, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं, बोरी घराच्या अगोदर घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी. हे माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत माझ्या हातातल्या पिशव्या आबाच्या हातात देत मी म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, आबा डोळ्यासमोर तुम्हीच दिसता, स्वप्नामध्ये तुम्हीच येता म्हणून तुम्हाला बघायला आली आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घे, अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. त्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो आणि पोरीनं त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटासा रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली बघ, आमचं उगम स्थान ते आहे. पहिली वेदना आईला कळते, पहिला अश्रू लेकरांच्यासाठी आईच्या डोळ्यात येतो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडत आलं असेल पोरीनो, आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब चुकल, हे माझं कुटुंब खचाल, माझं कुटुंब हराल. म्हणून हे डोळ्यातला अश्रू साला काळजात साठवण, डोळ्यातच आठवण. तुमच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे. बघ 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं व्हायचं. हे बघ मला सगळे म्हणतात कुठल्या शतकामध्ये गेला हा नालायक, हे आम्हाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घालणाऱ्या हे नालायक हरामी, ऐक तुझा बाजार उठवतो की नाही बघ नालायका. पोरी आज एक काम करायचं बघ, जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बघ पोरी, कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. या वसंत अंकरेला सुद्धा वाटतं घरात पळत पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण 40 वर्षापूर्वी कुठं माझा बाप गेला मला माझ्या पण नशिबात नाही पोरी. पण आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, साला तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचं बघ पोरे, सगळी जळमट तोडून टाकायची, पोरं सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनं चला पळा लवकर वरती जा, जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, जा पोरी जा, जा पळ पोरी, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, जा पोरी जा पळ आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो सांगा, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा हा पडद्यावरचा बाप आहे का सांगा, खोटा खोटा रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का. सांगा त्या आई बापाच्या छाताडावर नाचून तुम्ही निघून जाल का. सांगा या आई बापाची चूक आहे, हे लहानाचं तुला मोठं केलं दिदी, तू म्हणशील तिथं का लग्न तुझा, पण नको का दिदी कुठं पण फसू नकोस खोट्या प्रेमाच्या जाळ्यात. सांगणार या बापाची चूक आहे का सांगा मला, काय चूक आहे या बापाची सांगा मला, काय चूक आहे या बापाची, काय चूक आहे या बापाची सांगा मला, सांगा मला पोरानं. एक चला पाया पडा, बापाच्या पाया पडा, चला सुधा पोरीला, चला सुधा. यही तेरा अल्लाह है, यही तेरा भगवान है, यही सब कुछ है पोरी. खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा. तेव्हा आपल्या डोक्यात आपल्याला आयुष्य दिला, फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाका पोरानं, डोळं झाका, डोळं झाका, डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आला का बाप डोळ्यासमोर, आला का
मार मिठी पोरी बापाला मिठी मार, पोरा बापाला मिठी मार आणि सांग पप्पा व्यसन मी कधी करणार नाही, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा, व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. घ्या शपथ पोरानो, घ्या शपथ, घ्या पोरानो, शपथ घ्या. कुठल्याही व्यसनाच्या विळख्यात मी अडकणार नाही, काही बापाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही. घ्या शपथ.